सर गौरव घुंगरट आपल्याला गोलंदाजी करताना बघायला मिळतील। स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही कर्णधार सर गौरव घुंगरट आणि बबन नाईक आपले ट्रीटमेंट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अनिवार्य असेल आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय दोन्ही कर्णधारांचा। तर आपल्याला विनंती आहे आपले दोघांचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। एका बाजूला आयकॉन खेळाडू विकी मुंडे आपल्याला बघायला मिळेल, त्याने मैदान गाजवलंय। पहिल्याच दिवशी शुभम जाधव माणगावचा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल बबन नाईकच्या टीम मधून खेळत असताना। सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आयोजन टीमच्या वतीनं। आणि पहिला सामना मनोज 11 कसबन टवडे विपक्ष शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघ। पहिला क्वार्टर फायनलचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सर गौरव घुंगरट आणि स्ट्राईकला बबन नाईक। पहिला चेंडू आडव्या बॅटने जमिनीलगतचा फटका आपण पाहतोय। क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत पोहोचलाय। पहिल्या प्रयत्नात फ्रंबल झाला, त्यानंतर एकेरी धावसंख्येने खात्याचा श्री गणेश केलाय शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाच्या कर्णधारानं बबन नाईकनं एक धावफलकावर आपण पाहतोय। यानंतर दुसरा सामना असेल तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी विपक्ष सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे। पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर यायचं आहे। स्ट्राईकला सज्ज झालाय मळगावचा सुलतान रंजन केणी, हा सज्ज आलाय स्ट्राईकला। एक धावफलकावर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय। सुंदर फटका बॅकफुटला गेला, जागा बनवली, मागे टाकलेला चेंडू पायावरील त्याला दिशा दिली आहे आणि आजच्या दिवसातील सुरुवात रंजन केणीने चौकारानं करत 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 5 धावफलकावर आपण पाहतोय। चौकारानं सुरुवात केली आहे मळगावच्या सुलतान। संयमी क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूंवर आक्रमण आणि सुरुवातीला सर गौरव घुंगरटांच्या विरोधात चौकार तर आली आहे। वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र आतमध्ये आला, बॅकफुटला जायचं होतं, स्क्वेअर कटचा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता। निर्धाव चेंडू आपण पाहतोय। 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 5 धावफलकावर पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना आणि या 5 षटकातील पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्ले षटक। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, गती परिवर्तन केलं चेंडूला। दुसरा चेंडू थोडासा मागे टाकलेला, त्याला डीप पॉइंट लेगला एक सुंदर दिशा दिली रंजन केणीने एका मोठ्या फटकेनं आणि त्यानंतर सर गौरव घुंगरट मनोज 11 कसबन टवडे क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुंदर कामगिरी करताना कमबॅक करताना बघायला मिळाले। 5 धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय। पुन्हा एकदा मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला उडवलाय चेंडूला, चेंडू थांबत नाही, चेंडू गेलाय 1 बाउन्स समर्थ रोप चौकार। मोठा फटका पाहिजे होता अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात। 2 चेंडू चांगले होते, त्यानंतर रंजन केणीला सन्मान दिलाय। आपल्या स्लॉट मधील चेंडू त्याने 1 बाउन्स पाठवलाय चौकारासाठी। 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 9 धावफलकावर आपण पाहतोय। तसेच आमच्या व्यासपीठावर सन्मान्य किशोर पटेल यांचं आगमन झालंय। कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। रंजन केणी ब्रँडेड फटका आपण पाहतोय, स्क्वेअर कटचा अपर कटचा फटका आपल्याला बघायला मिळाला गल रिजनला। चेंडू गेलाय बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाराला आहे। 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 13 धावफलकावर। ज्या धावा पाहिजे होते शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाला त्या तर मिळाल्या आहेत। म्हणजे बबन नाईकनं एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट केली, त्यानंतर 3 चौकारांची लयलूट आपण पाहतोय। तो मळगावचा सुलतान रंजन केणीनं सुंदर फटकेबाजीला सुरुवात केली आहे। पाया तर भक्कम केलाय आपल्या क्रिकेट संघाचा। सुरुवातीला ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा तर बनल्यात। 13 धावफलकावर आपण पाहतोय, ते मात्र 6 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय पहिल्या षटकाचा अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा। आणि त्यानंतर निर्णय आलाय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक
पंचाने आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत निर्णय केला. 3 खेळाडू 38 सर्कलच्या आपल्याला बाहेर बघायला मिळतील. बाकी सर्व 38 सर्कलच्या आतमध्ये असतील आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय. फिरकीचा जादूगार मालवणीचा अजून एक तेजोमयी सितारा गोलंदाजीनं ज्यानं आपलं अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात अभिराज्य केलंय असा पायस अल्मेडा सज्ज आलाय. पायस वर्सेस बबल नाईक ही लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. पायसचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पुलर लेनचा त्याला पाठवलंय. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला. चेंडू गेलाय चौकारासाठी. रंजन केणीनं जशी पहिल्या षटकाची सांगता केली आहे. लाईट्समन आपल्याला विनंती आहे ज्या शार्पी आपण चालू ठेवल्यात त्या बंद करायच्या आहेत. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 17 धावफलकावर. गती परिवर्तन ब्रह्मास्त्राचा उपयोग आणि बबल नाईकची धोक्याची घंटा. एक तेरी और एक मेरी गती परिवर्तन केलं. चेंडू थोडासा मागे ठेवला. फिंगर रोल केले चेंडूवर आणि ज्या बबल नाईकनं चौकारानं बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकाची सुरुवात केली होती त्याला प्रत्युत्तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाज पायस अल्मेडाने दिलाय. आतमध्ये ऋषी वाळके ची वर्णी लागते आहे. शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये रंजन केणी याच्या साथीला सुरुवात. रंजन केणीनं सुरुवात केली. चौकारांची लयलूट बबल नाईकनं थोडस नाराज केलंय कर्णधारानं. पहिला दिवस बबल नाईकनं आपल्या फलंदाजीनं गाजवला होता आणि महत्वाच्या सामन्यात लवकर माघारी परतलाय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ते दाजी नाईकचे फटकेबाजींची रील्स जवळ जवळ युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून 21,000 लोकांनी पाहिले. आल्यास मोठा फटका ऋषीचा. नो मॅच लाईन मध्ये स्विजिटचा फटका आपण पाहतोय. चेंडू गेलाय 1 बाउन्स. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न होते चेंडू अडवण्यासाठी आणि त्यानंतर मारलेला ऋषीचा फटका चौकारासाठी आहेत. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 21 धावफलकावर आपण पाहतोय. हॅलो, विनंती असेल सन्माननीय श्री श्याम पटेल आपण मुख्य व्यासपीठावरती या व स्थानापन्न व्हा. 21 धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ. 3 चेंडूंवर 8 धावा खर्च केले पायस अल्मेडानं. एक गडी एक मोहरा गारद केलाय संघाच्या कर्णधाराला बबल नाईकला आणि ऋषीनं डगआउट मधून सेट होऊन आलाय ऋषी वाळके. बॅकफुटला 2 स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीचे वेग करेपर्यंत 1 धावसंख्या. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 22 धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. सलामीला आलेल्या चौकारांची लयलूट करताना मळगावचा सुलतान या नावानं प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अजून एक गुणवान खेळाडू रंजन केणी. खोलवर टप्प्या चेंडू चालाचा चांगला सन्मान दिलाय. रंजनला माहिती आहे जोखीम पत्करायची नाही. सुरुवातीला तर धावा बनल्या आहेत. रंजन स्वतःसाठी थोडासा वेळ घेतो आणि त्यानंतर त्याची फटकेबाजी असते ती बहरलेली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. मनोज जिलवन कसमन दवडे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये खेळायचं होतं ऋषीला. निर्धाव चेंडूनं बॅटिंग चॉईस. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 23 धावफलकावर आणि जी स्पर्धा अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात अभिराज्य करून गेली आहे. पर्व पहिलंच आणि पहिल्या स्पर्धात येत्या 4 दिवसात
तब्बल 1,32,000 लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा या ठिकाणी आनंद लुटलाय आणि याचा सर्व श्रेय जात आहे ते मात्र पूर्ण आयोजन टीमला आणि त्यानंतर लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी सुंदर हे डेलिकास्ट आपण पाहतोय ते टेनिस क्रिकेट .in ची पूर्ण टीम सर गौरव सावंत यांच्या पूर्ण टीमला. हॅलो, आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय अतिथी कक्षामध्ये आदरणीय उद्योजक किशोरजी पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छात्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. सन्मानाचं स्वरूप मायेची प्रेमाची उबदार शाल, त्याचबरोबर या मंडळाचं आकर्षक सन्मानचिन्ह व प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प बुके देत आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण किशोरजी पटेल साहेब यांचा सन्मान करतोय. गोलंदाजी मार्कवर वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर वेगवान पद्धतीचा गोलंदाज मुन्ना परवा सज्ज झालाय. मुन्ना वर्सेस रंजन केडे, ऋषी वाळके हे चित्र बघायला मिळेल. मुन्ना सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. रंजन केडेनं सुरुवातच चौकारांची लयलूट केली. त्यानंतर एकेरी धावसंख्या बबन नाईक एका चौकारावर माघारी परतला. त्यानंतर ऋषी वाळकेची सुंदर एक चौकार आपण पाहतोय. त्यानंतर पायस आलमेडाचा कमबॅक सांघिक धावफलकावर 23वा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी बाद 23, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू एकाने ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू पहिला व्यवस्थित स्पर्शाला मिस टायमिंगचा फटका होता. एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 24 धावफलकावर धावा कशा येऊ सुरुवातीला शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघासाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती प्रत्येक धाव मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज कसोशीने घेण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक धाव आपल्या संघासाठी वाचवायचे आहेत आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न मनोज 11 कसमन तवडे क्रिकेट संघाच्या कोट्यातून क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. ऋषी आणि मुन्ना एकाच टीम मध्ये खेळणारे खेळाडू आज विरोधात खेळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला खोदून काढले. पायावरील चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत एका हातामध्ये झेल टिपण्याचा इरादा आणि दुसरी धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. सुटलेलं झेल आणि त्यानंतर संघासाठी महत्वाच्या वाचवलेल्या 2 धावा सांघिक धावफलकावर 2 या धावसंख्येने आपण पाहतोय. 26वा धावफलकावर आपण पाहतोय. अनिकेत शर्तीचे प्रयत्न अनिकेत कांबळे आपण बघितलेत. आता तो निसटल्याचे प्रयत्न सुंदर होता. ऋषीचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने 2 हात समांतर केले आहेत अवांतरच्या स्वरूपात. सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येने धावफलक आपल्याला बघायला मिळेल. 27वा धावफलकावर. हॅलो, स्पर्धेदरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कन्स्ट्रक्शन कंपनीचे अर्थातच ओमटेक कंपनीचे सर्वेसर्वा शासकीय ठेकेदार सन्माननीय श्री सुशीलजी लोके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या स्पर्धेदरम्यान सहर्ष हृदयपूर्वक स्वागत. 27वा धावफलकावर आपण पाहतोय. मोठा फटका ऋषी वाळकेच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि सुंदर झेल पकडले विकी मुंडेनं. जो मोठा फटका ऋषीसाठी वाटला होता षटकाराचा शिक्कामोर्तब होईल तो ऋषी एका चौकाराच्या माध्यमातून माघारी परतलाय. दुसऱ्याकडे बाद होतोय शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाचा ऋषी वाळके आपण पाहतोय. सांघिक धावफलकावर 27वा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
संघाचा आयकॉन खेळाडू जर पहिलीच दिवशी ही स्पर्धा जण आपल्या चतुराई गोलंदाजीनं फलंदाजीनं अष्टपैलू कामगिरी करत गाजवले व्यावसायिक खेळाडू रोहा माणगावचा खेळाडू शुभम आल्या आल्यास मोठा फटका आपण पाहतोय लॉग ऑनला क्षेत्ररक्षक अनिकेत आपण पाहतोय परतीची फेक करतो बंद एकेरी धावसंख्या चिल्लर शुभम जाधवनं एक या धावसंख्येचं वैयक्तिक खातं खोललंय सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 28 धावफलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 5 षटकांचा सामना जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास तिथेच थांबेल नमस्कार करावा लागेल या स्पर्धेला 2026 ची वाट पाहावी लागेल दोन्ही क्रिकेट संघ कोणता क्रिकेट संघ आम्हाला पहिला क्रिकेट संघ सापडतोय खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्कर निशब्द काढणारी गोलंदाजी या चेंडूवर बघायला मिळाली मुन्ना परबची रंजन केनीकडे या चेंडूवर उत्तर नवद निर्धाव चेंडू आपण पाहतोय टॅनचा आवाज करून देणारा वेगवान पद्धतीचा सांघिक धावफलकावर स्थिरावला 28 धावफलकावर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर शॉर्टपीप प्रकारचा चेंडू सुंदर फटका आपण पाहतोय लॉग ऑनच्या डोक्यावरून रंजन केनीच्या बॅट मधनं या अगोदरचा चेंडू समोर टाकलेला परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू त्याला रंजन केनीनं सन्मान दिलाय खराब चेंडू आणि त्यानंतर रंजन केनीचा एक नेत्रदीपक फटका षटकारासाठी आहेत सांघिक धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज जर दुसऱ्या षटकावर दुसऱ्या चेंडूवर बबल नाईकला बाद केलाय फिरकी गोलंदाजीनं ही स्पर्धा जण आपल्या गोलंदाजीनं गाजवली पायस आल्मेडा सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर आणि पायसच्या विरोधात टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून व्यावसायिक खेळाडू शुभम जाधव मॅचच्या ठिकाणी हलकी सिकटलेले क्षेत्ररक्षक चेंडूच्या शरीरात सुरेख क्षेत्ररक्षण केलंय फसवलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला स्टीफन चेंडू पर्यंत पोहोचलाय त्याने चेंडूची परती केली आहे आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 35 धावफलकावर आपण पाहतोय सुरुवातीला जेवढे वेगवान चेंडू टाकेल तेवढे वेगवान फटके असतील शुभमचे म्हणून पायसला आणले फिरकीचा जादूगर आहे तो रंजन केनीच्या बॅट मधनं समोर टाकलेला चेंडूला या ठिकाणी सुंदर पद्धतीचा फटका बघायला मिळाला षटकारासाठी डीप स्कोअर लेखला गगनाला गवसणी घालणारा फटका आपण पाहतोय 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीकडे वाटचाल करतोय शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघ 41 धावफलकावर आपण पाहतोय जे धावफलक पाहिजे होता 50-55 5 षटकात त्या धावा तर बनायला सुरुवात झाली आहेत शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाचे रंजन केनी सुरुवातीपासून आपल्या फेवरेट फटक्यासाठी भरपूर शर्तीचे प्रयत्न करतोय पण महत्वाच्या गोलंदाजीने त्याला रोखलंय पण खराब चेंडूंवर रंजन केनीनं काय फटकेबाजी केली आहे मळगावचा सुलतान समोर टाकलेला चेंडू लॉग ऑफच्या डोक्यावरून सर गौरव घुंगरड यांना हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू गेलाय सीमा रेखा पार षटकार धावफलकावर 47 धावफलकावर 3 षटकार 3 चौकारांची लयलूट करणारी खेळी रंजन केनी नावाचं वादळ आता गुंगवायला सुरुवात झाली आहे
पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतील कट लागून चेंडू यष्टीरक्षक व्ही की मुंडेच्या आतमध्ये आपण हातामध्ये पाहतोय. आणि ज्या रंजन केणीनं 3 षटकार 3 चौकार आणि 47 धावसंख्येमध्ये 32 धावांचं ज्यानं योगदान दिलंय तो रंजन हा माघारी परतलाय. एक गेलाय तर पुन्हा एकदा दुसरा आलाय. राजा ओंके राजा नाटेकर मडगावचा अजून एक विस्फोटक फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय. मोठ्या फटक्यांसाठी संबोधला खेळाडू राजा नाटेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पायसनं रंजन केणीची सुंदर फलंदाजी रंजन केणीनं मी म्हणेन पाया भरभक्कम केलाय. शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाच्या कोट्यातून मनोज 11 कसबंतवडी क्रिकेट संघ सुरुवातीपासूनच ज्या गड्याच्या शोधता तो खेळाडू माघारी परतलाय. सेट फलंदाज रंजन केणी झेलबादच्या स्वरूपात आपण पाहतोय. आणि अजून एक सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा विस्फोटक फलंदाज मडगावचा राजा ओंके राजा नाटेकर हा शुभम जाधव याच्या साथीला सज्ज आला स्ट्राईकला. आल्यास घुटण्यात एक सिक्सर देखवाला फटका टोलवायचा होता. राजा नाटेकरला सुंदर गोलंदाजी पायसनं कमबॅक केलाय. 2 मोठे फटके जरूर आले पायसच्या विरोधात आणि त्यानंतर रंजन केणे त्यानं बाद केलंय आणि सुंदर गोलंदाजी करत पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि 24 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 47 धावफलकावर आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना. हॅलो, आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान सोहळा संपन्न होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कन्स्ट्रक्शन कंपनी ओमटेकचे सर्वेसर्वा शासकीय ठेकेदार आदरणीय सुशील लोके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज गावडेवाडी कलमठ मित्रमंडळ यांच्या आयोजनातून साकार होऊ घातलेला टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम या स्पर्धेनिमित्त ते उपस्थित आहेत. आणि मी विनंती करतोय कलमठ गावचे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर इतर कार्यकर्ते संदीपजी मेस्त्री आहेत त्याबरोबर स्वप्नीलजी चिंदरकर सर्वांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर सुशील लोके साहेब यांच्याबरोबर समीरजी पेडणेकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालाय. अनिकेत कांबळे विपक्ष शुभम जाधवच्या बॅट मधनं शॉर्ट अंपुलचा डीप स्क्वेअर लेगला नेत्रदीप पद्धतीचा फटका षटकार आपण पाहतोय. मान्यवरांचं स्वागत आमच्या मान्यवर कक्षामध्ये आणि शुभम जाधवनं त्या स्वागताला त्या सन्मानाला सन्मानजनक फटका हा षटकारासाठी टोलवलाय. अनेक मान्यवरांची या स्पर्धेसाठी मान्यवरी आणि आयोजक टीम करून सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आजच्या अंतिम दिवशी हार्दिक हार्दिक स्वागत. 53 धावफलकावर अनिकेत कांबळेच्या विरोधात पहिल्या चेंडूवर संघाचा आयकॉन खेळाडू शुभम जाधवनं काय फटका टोलवला. रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजीला सुरुवात तर झाली आहे. समोर टाकलेला चेंडू बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना तनुस्पोर्ट सावंतवाड विपक्ष सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे आपल्या टीमला लास्ट कॉल पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर यायचं आहे. पुन्हा एकदा अपरकटचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आहे. नो मॅच लंबे चेंडू विसवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची अखेरच्या क्षणापर्यंत शर्यत चेंडू विजयी झालाय आणि पंचांनी पुन्हा एकदा नो बॉल चिकून गेली आहे. म्हणजे येणारा चेंडू असेल तो फ्री एकूण धावा मिळतील त्या 5 आणि सांघिक धावफलक 58 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. यानंतरचा चेंडू असेल तो फ्रीडचा चेंडू अनिकेतला दंडात्मक केलाय पंचांनी. सुरुवातीला ज्या धावा पाहिजे ती फायटिंग टोटल जर बनायला सुरुवात झाली 58 धावफलकावर आणि येणारा चेंडू आहे फ्रीडचा चेंडू आणि फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी शुभम जाधव सज्ज झालाय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा डीप स्क्वेअर लेगला पुल सक्सेसफुल
अमोलजी जशी सुरुवात पाहिजे होती आजच्या महत्वाच्या सामन्यांना तशी सुरुवात तर दणक्यात दन फटकेबाजीने झाली आहे. कालची रात्र दाजी नाईकनं गाजवली आणि तीच रात्र पुन्हा प्रत्येक फलंदाज आम्ही ओव्हरसीजच्या माध्यमातून गाजवणार हे चित्र दाखवायला सुरुवात केली आहे शुभम जाधवनं. संघाचा ओव्हरसीज खेळाडू एवढ्या लांब पर्यंत शिवराज सुपर कणकवली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला का आणलंय आयकॉनच्या स्वरूपात याचं प्रात्यक्षिक उदाहरण शुभम जाधवनं सुरुवातीला आपल्या फलंदाजीने दाखवायला सुरुवात केली आहे. 64 धावा धावफलकावर भरपूर लांब बघायला मिळाला षटकार. जे सर्व या ठिकाणी व्हॉलंटियर्स लाईनमनचं काम पाहत आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. खूप खूप आभार असतील. फटका फसलाय क्षेत्ररक्षक पायस थोडस दूर राहिलाय. नो मॅच लॅमेज चेंडू बघायला मिळालाय. एकीर धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे स्ट्रायकर एंडला परतीची फेक थोडक्यासाठी म्हटलं काय परतीची फेक केली होती मुन्ना परबनं. 2 धावा धावफलकावर आहेत. सांघिक धावफलकावर 66 धावा धावफलकावर. पहिल्या दिवसाचा अंतिम दिवस आणि लांबवर गेलेले चेंडू त्वरित मैदानाच्या आतमध्ये हे सर्व मंडळाचे मात्र कार्यकर्ते करतायत. सर्व सदस्य करतायत. त्या सर्व सदस्यांचं आजच्या पहिल्या दिवसापासून अंतिम दिवशी पण पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कमबॅक केले आता अनिकेत कांबळेनं. सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारे बघायला मिळाल्या. एक मोठा फटका त्याच्या विरोधात जरूर आलाय. त्यानंतर त्यानं कमबॅक केलंय. सांघिक धावफलकावर स्थिरावलंय. 66 धावा धावफलकावर षटक क्रमांक अंतरिम चा प्रगतीपथावर आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी फॉलोमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलंय आणि पुन्हा धाव घेण्याचा राजा नाटेकरचा भरपूर प्रयत्न आपल्याला बघायला मिळालाय. निर्धाव चेंडून इनिंगची झाली आहे सांगता. जशीच सुरुवात मैदानावर रंजन केणीने केली. शुभम जाधवची फटकेबाजी, बबल नाईकचा एक चौकार, ऋषी वाळकेचा एक चौकार आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 66 धावा धावफलकावर उर्वरितचे 30 चेंडू आणि उर्वरितच्या 30 चेंडू मध्ये 67 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि कशा पद्धतीनं विकी मुंडे या मैदानावर मनोज जिरवण कसबन तवडे क्रिकेट संघाच्या कोट्यातून आयकॉनच्या स्वरूपात खेळत असताना अनिकेत कांबळेची फलंदाजी, विकी मुंडेची फलंदाजी की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या ज्यानं सुरुवातीलाच पहिल्या दिवशी ज्यानं निर्धाव षटक टाकलंय तो आपल्या गोलंदाजीनं अनेक फलंदाजांना नाचवेल. शेखर राहुल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू शुभम जाधव रफ्तार का सौदागर म्हणून गोलंदाजी करेल. हे सर्व चित्र अगदी थोड्या वेळात स्पष्ट होईल. कोणता क्रिकेट संघ पहिला क्रिकेट संघ आम्हाला भेटेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक आमच्या मायक्रोफोनवर जोडले जात आहेत. कासर्डे गावचा एक सुंदर आवाज सर अमोल जमदाडे आमच्या कमेंटरी बॉक्स मध्ये जोडले जातील. हॅलो हॅलो. या ठिकाणी कणकवलीतील प्रसिद्ध उद्योजक आदरणीय विशालजी कामत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत. तसेच विनंती असेल यानंतर सामना होतोय उपउपांत्य फेरीचा दुसरा. तनु स्पोर्ट्स सावंतवाडी त्यांच्या विरोधामध्ये सोनू सावंत मित्रमंडळ या दोन संघादरम्यान दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. आणि मी विनंती करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कन्स्ट्रक्शन कंपनी ओमटेकचे सर्वेसर्वा आदरणीय सुशील लोके साहेब त्याचबरोबर त्यांचे मित्र समीरजी पेडणेकर या दोहोंना की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाच्या ठीक उजव्या बाजूला टॉस का बॉस या ठिकाणी या. आणि त्याचबरोबर ग्रामसेवक आदरणीय प्रवीणजी कुडतरकर साहेब आपणास देखील विनंती असेल आपण टॉस करतोय. टॉस का बॉस या ठिकाणी सुशीलजी लोके साहेब त्याचबरोबर समीरजी पेडणेकर कुडतरकर साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस का बॉस या ठिकाणी या.
हॅलो हॅलो चा टॉस होता इथे दोन टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. एकाने प्रजेश रावले तर दुसऱ्याने गणेश कुबल. गणेश कुबल विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हेड अँड टेल टॉसचा कॉल कोण देणार आहे? की तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमचा कॅप्टन इथे टॉसला कॉल देईल. टेल इज अ कॉल. टेल टॉस जिंकलाय तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ. चला टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. दबावाचा सामना आहे नक्कीच. आपण सामना खेळायत किती दबाव असणार आहे सामन्यामध्ये आणि कशी तांत्रिक आणि मानसिक तुम्ही या सामन्याचे केलात? समोरील संघ पण चांगला आहे. एक 50-55 धावापर्यंत जर थांबवला सामना तर सामना चांगला होईल. आपण या खेळपट्टीवर खेळलाय त्या या ग्राउंडवर खेळलाय त्या एकंदरीत खेळपट्टीचा आणि या संपूर्ण मैदानाचा अनुभव तुमचा कसा होता आणि या आयोजनाचा अनुभव कसा होता? यावर्षी पहिल्यांदाच ही टुर्नामेंट झाली आहे, पण इथे खेळायला आल्यानंतर असं वाटत नाही की ही टुर्नामेंट पहिल्यांदाच झाली आहे. पण वर्षानुवर्ष अशीच टुर्नामेंट ही चालू राहू दे अशी देवाचरणी प्रार्थना. ओके धन्यवाद. त्यानंतर आपण वळणार आहोत सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे या टीमच्या कॅप्टनकडे. टॉस हरला तर टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस आमच्यासाठी पण महत्त्वाचा होता. आम्ही पण क्षेत्ररक्षण करणार होतो. तरी पण आम्ही बॅटिंग करताना 50+ धावा करण्याचा प्रयत्न करणार. समोरची टीम पण खूप चांगली आहे. ओके बेस्ट ऑफ लकचा सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. केच टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तनुष स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट टीमने. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंगचं आमंत्रण दिलंय सोनू सावंत मित्रमंडळ वरवडे या क्रिकेट टीमला. थँक्यू प्रसाद. धन्यवाद योगेश. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025च्या आजच्या अखेरच्या रात्रीत आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. डावाचं दुसरं सत्र चालू होताना आपल्याला पाहायला मिळतंय रिव्हर्सिपचा पहिलाच फटका. स्वीट हिट केले बॉल आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. विकी मुंडेच्या बॅट मधून पहिला चौकार. विकी मुंडे यांनी आक्रमक खेळायला सुरुवात केली. मी या मॅच मध्ये आक्रमक खेळणार आहे हे धोक्याचे पूर्वसंकेत त्यांनी पहिल्याच बॉलवरती दिलेत. याही वेळेला रिव्हर्सिप. यावेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप कोर पॉइंट सीमारेषेच्या डोक्यावरून बॉल दन 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 करत गेलाय सीमारेषा पलीकडे. संजीवनी षटकार. पुढे चाकूट डब्याचा बॉल आणि त्यावरती केलाय पलटवार. 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठलेत विकी मुंडे यांनी. आपण जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये विकी मुंडे यांनी 49 धावांची खेळी केली आहे आणि जिथून इनिंग सोडली तिथूनच इनिंग पुन्हा एकदा स्टार्ट केली आहे. हॅलो. आमच्या मुख्य व्यासपीठावरती ग्रामसेवक भाऊ प्रवीणजी कुडतरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय. ग्राम अधिकारी आहेत या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. प्रवीणजी कुडतरकर. शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमठ गावडेवाडी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा संपन्न होतोय मुख्य व्यासपीठावर. कमेंट्री बॉक्स. दणक्यात दमदार सुरुवात. आश्वासक सुरुवात झाली. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. चांगला बॉल. रक्षणात्मक पद्धतीचा फटका. शॉर्ट्स कव्हरला बॉलला थांबवले. परतीची फेकी आली आहे आणि यावेळेला एकच धाव मिळणार. एकेरी धावेने स्ट्राईक बदलले. टीमची धावसंख्या फलकावरती वाढतीये. 11 धावा. बिनबाद 11. विजयासाठी लक्ष मोठं आहे. 5 षटकात 67 धावा बनवायचे आहेत. शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीमने डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे आणि 5 षटकात तब्बल 66 धावा फलकावरती आहेत. मनोज 11 तळवडी क्रिकेट टीम पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केली आहे विकी मुंडे यांनी. अनिकेतने यावेळेला स्लॉक स्वीप करायचा. चेंडू बॅटवरती घेतला आणि यावेळेला लॉंग स्टॉप कडे बॉल जाणार. बॉल नाही थांबणार मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेखा पार. संजीवनी चौकार.
निकेत याने देखील आपलं खातं ओपन केलंय. हम भी किसी से कम नाही. 4 धावांनी विकी मुंडेने खातं ओपन केलं आणि 4 धावांनी अनिकेत याने देखील खातं ओपन केलंय. महागडा ठरताना पाहायला मिळतोय. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात निखिल गावडे कमबॅक करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवरा सुपर कणकवली क्रिकेट टीमला या गेममध्ये पुन्हा यायचं असेल तर विकेटची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या फलकावरती वेगात पुढे जाते. पहिल्या षटकाच्या मध्यंतरापर्यंत बिनबाद 15 अशी दमदार आश्वासक सुरुवात झाली आहे. पुढे आलाय, बॉल हवेत खेळलाय, कव्हरचं क्षेत्र खाली आहे, चेंडूने एक टप्पा घेतलाय, बबल नाईक चेंडूपर्यंत जाईल, मात्र चेंडू थांबणार नाहीये. भाग मिल्का भाग, चेंडू सीमारच्या पलीकडे, अजून एक असरदार चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल 19 धावा. पहिलंच महागडं षटक 67 धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात झाली आहे. असं म्हणतात की शर्टचं पहिलं बटन जर का व्यवस्थित लागलं तर बाकीची सगळी बटणं आपोआप व्यवस्थित लागतात. त्यामुळे पहिल्या षटकात धावा आलेत. मॅचल किसी किनार, क्षेत्ररक्षक आहे फ्लाइंग स्लिप दरम्यान. धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाहीये. डॉट बॉल मला वाटतं या षटकामधील पहिलाच निर्धाव चेंडू गणला गेलाय. निखिल गावडेचं षटक संपलंय आणि या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या तब्बल 19 धावा. पाठलाग करायचं या मॅच मध्ये 67 धावांचा लक्ष्य मोठं आहे. अवघ्या 5 षटकांची लढत आहे आणि 67 धावांचा पाठलाग करत असताना जी फ्लाइंग स्टार्ट हवी होती, जी सुरुवात हवी होती, ती मात्र करून दिली आहे. विकी मुंडे आणि अनिकेत यांच्या जोडीने 19 धावा फलकावरती आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी अजून 48 धावांची गरज आहे. हॅलो, मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. कणकवलीतील प्रसिद्ध उद्योजक आदरणीय विशालजी कामत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमठ गाबरेवाडी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. सन्मानाचं स्वरूप प्रेमाची मायाची उबदार शाल, त्याचबरोबर आकर्षक सन्मानचिन्ह व प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प बुके देत व्यासपीठावरती विशालजी कामत साहेब प्रसिद्ध उद्योजक यांचा सन्मान होतोय. कॉम्बॉक्स. प्रति षटकात विजयासाठी अजून 12 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. सामना संपलेला नाहीये. पहिल्या षटकात जरी धावा आल्या तरी क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही आणि त्यासाठी टीमचा आयकॉन खेळाडू ज्याला बोलावलं गेलंय शुभम जाधव, मानगाव परिसरामधला एक गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची एक वेगळी ख्यातिकीर्ती आहे. त्याच्या हातामध्ये संघनायकाने चेंडू सुपूर्द केलाय. विकेटच्या शोधामध्ये शिवरा सुपर कणकवली क्रिकेट संघ मनोज 11 तळवडे क्रिकेट टीमची फ्लाइंग स्टार्ट मिळाली, सुरुवात झाली आहे. जबरदस्त पहिलं षटक त्यांच्यासाठी लिहिलं गेलंय. विकी स्ट्राईकला तयार. अगुटबाचा बॉल पॉइंटला खेळलाय. चेंडूने थोडीशी गिरकी घेतली आहे, फिरकी घेतली आहे. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि जोपर्यंत परती केली आहे यष्टीरक्षकाच्या दिशेने 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. दुहेरी धावांची लहर पाहायला मिळते व सांघिक दुहेरी धावांच्या जोडीने धावसंख्या पुढे जाते 21 धावांवरती. 21 हा गणेशाचा क्रमांक आहे. 21 मोदकांचा नैवेद्य आणि 21 दुर्वांची जोडी आपण गणपतीला अर्पण करतो. त्यामुळे 21 हा गणपतीचा क्रमांक आहे. या शुभ आकड्यावरती आतापर्यंत पोहोचली आहे बॅटिंग करणारी क्रिकेट टीम मनोज 11 तळवडे. 1 षटक 1 चेंडूचा काही संपलाय. पहिलं षटक 19 धावांचं. रिव्हर्सचा प्रयत्न विकीच्या माध्यमातून यावेळेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेला. बाउंड्री लाईन वरती डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला फक्त एकच धाव मिळेल. रिव्हर्स स्वीपच्या फटक्याने आतापर्यंत धावा मिळवून दिलेत विकी मुंडे यांना. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद अशा पद्धतीचा फटका खेळण्याचं धाडस पुन्हा एकदा विकी मुंडे यांनी दाखवलंय. 1 धावसंख्या पुढे जाते 22. ऑफटिकच्या बाहेर बॉल. पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली आहे. दोन्ही हा समांतर चेंडू आहे अवांतर. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा करतो तो अतिरिक्त स्वरूपात चेंडू गोलंदाज शुभमला दंडित केलंय आणि एका दंडात्मक धावेने धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे फलकावरती 23. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून नुकतेच आमच्या सोबत जोडले गेलेत किंवा प्रत्यक्ष मैदानावरती ज्यांनी नुकतीच आपली हजेरी लावली आहे त्यांच्या माहितीसाठी आजच्या 5व्या रात्रीतील ही पहिली लढत तुम्ही पाहताय. 66 धावांचा पाठलाग करते मनोज 11 तळवडे क्रिकेट टीम.
शिवरा सुपर कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये याही वेळेला व्हाईट बॉलची घोषणा पंचाने केली आहे. शुभमवरती थोडासा दबाव वाढलाय आणि दबाव तंत्र अवलंबून बॅटिंग करणाऱ्या साईडने दमदार सुरुवात केली आहे. आप आघात से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो. सुरुवात तर चांगली झाली, मात्र शेवट काय होईल? लक्ष मोठं आहे, दिल्ली बहुत दूर आहे. शेल उडण्याची यावेळी शक्यता पाहायला मिळाली, फेकी देखील झाली, मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित विकी मुंडे पाहायला मिळतात. एकच धाव इथे मिळणार आणि धावसंख्या परावर्तित झाली आहे 24 धावा. दुसऱ्या षटकाचं मध्यांतर 25 धावा फलकावरती आहेत. 25 धावा आपण पाहतो तर फलकावरती विकी स्ट्राईकला तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम जाधव जो आयकॉन खेळाडू आहे. या षटकातला तिसरा वाईट बॉल आणि त्यासाठी केलंय चॅलेंज. आपण जाणार आहोत पीसी रूम मध्ये. पंचांच्या तिसऱ्या डोळ्याने पाहिलं जाईल आणि हा डिसिजन काही क्षणातच तुमच्यापर्यंत येणार. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025चं शानदार आयोजन, न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं दैदिप्यमान आयोजन. घेतलेला निर्णय सफल कसा करायचा, मेहनत कशी करायची याचं उत्तम उदाहरण गावडेवाडीच्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागले, अनेक अडथळे आले आणि त्या अडथळ्यांवरती मात करत भव्य दिव्य अशी नाईट टुर्नामेंट गावडेवाडी प्रीमियर लीगचा आपण सगळेजण आनंद घेतो आहोत. प्रेक्षकांसाठी विशेष गॅलरी देखील पाहायला मिळतात. तर तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल आणि त्यानंतर 1ने धावसंख्या पुढे जाईल. या षटकातला तिसरा अवांतर चेंडू शुभमच्या माध्यमातून. आयकॉन खेळाडू आहे त्यामुळे थोडासा दबाव आहे, चांगलं प्रदर्शन करायचं आहे. दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी टीमचा आयकॉन खेळाडू. तर आपण पाहतो आहोत मेगा स्क्रीन वरती ज्यावेळेला बॉल रिलीज झाला त्यावेळेला बॅट्समन क्रीज वरतीच होता, कोणताही फलंदाज शफल झाला नव्हता आणि त्यामुळेच व्हाईट बॉलची घोषणा केली गेली आहे. जर फलंदाज शफल झाला तर क्रीज व्हाईट क्रीज आहे ती थोडीशी वाढली जाते. मात्र यावेळेला व्हाईट बॉलची घोषणा केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी बिंदूपर्यंत गोलंदाज शुभम जाधव पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विकी मुंडे तयार. टप्प्याचा बॉल तेज तरार रफ्तार से गिरफ्तार करते हुए चांगली बॉलिंग होते. 3 खराब चेंडू आणि त्यानंतर एक कमबॅक करणारा आत्मविश्वास वाढवणारा चेंडू शुभम जाधवचा. डॉट बॉल घेतलाय कारण पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सजवलाय, त्यामुळे थोडीशी रणनीती वेगळी करण्याचा प्रयत्न विकी मुंडे यांनी केलाय. रिवर्सचा प्रयत्न, गॅप शोधला आणि यावेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज विकी मुंडे ने शानदार लगाया चौका. टीमची धावसंख्या फलकावरती 30. ओहो प्रॉपर टाइम केलंय. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. ना देखी सूरत ना देखी मुरत, विकी मुंडे ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत. बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हर्सला चौकार. सुरुवात विकी मुंडेच्या साथीने अनिकेतची. अनिकेत आणि विकी ही जोडी आता मात्र जमली आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेची निवड बॅटिंग करणाऱ्या साईड कडून घेतली गेली आहे. थोडासा दबाव नक्की आहे. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 2 संघ झुंजताना पाहायला मिळतात एकमेकांच्या विरोधामध्ये. शिवरा सुपर कणकवली की असणार मनोज 11 तळवडे याची निश्चिती होणार येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 18 चेंडूंमध्ये अजून 33 धावांची गरज आहे.
18 चेंडू 33 धावा. सामना संपलेला नाहीये. क्रिकेटमध्ये एक षटक देखील मॅचला टर्न करतं. एक षटकार, एक डॉट बॉल, एक विकेट, एक चौकार, एक षटकार, एक धाव देखील मॅचला टर्न करते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है और इसके आगे प्रेडिक्शन भी फेल है. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं उघड आहे. 18 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार झालेत. शेखर या स्पर्धेमधला एकमेव असा गोलंदाज ज्याने निर्धाव षटक टाकलं आणि 2 विकेट्स मिळवले. त्याच गोलंदाजाला अर्थात ट्रम्प काढला, बाहेर काढलंय. हुकमाच्या एक्क्याला बाहेर काढलंय. आता मात्र हा तुरुपाचा एक्का, हुकमाचा एक्का आपली जादू दाखवणार का पाहावं लागणार. खेळ बाकी राहिला 18 चेंडूंचा. विजयासाठी 33 धावांची गरज. मनोज 11 तळवडे क्रिकेट टीम साठी. शिवरा सुपर कणकवली क्रिकेट टीम सामना डोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना इथून जिंकण्याची समान संधी आहे. सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चालली आहे. कोण जिंकणार ही मॅच? शेखर तयार. धीम्या गतीचा बॉल हवेत. फटका चुकीचा खेळ आहे. फटका फसलाय आणि यावेळेला झेल टिपला गेला. लॉंग ऑन बाउंड्री वरती आली आहे विकेट. अनिकेतचा खेळ इथे संपलाय. पहिला धक्का दिलाय शेखर राहुलने. ज्यासाठी ज्याला बोलावलं ते काम त्याने बखुबीने निभावलंय आणि पुन्हा एकदा नवचैतन्याचं वातावरण शिवरा सुपर कणकवली क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला मनोज 11 तळवडे क्रिकेट टीमच्या खेम्यात थोडीशी चिंतेचं वातावरण. पहिला धक्का. टीमची धावसंख्या फलकावरती 1 आउट 34. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. ज्या विकेटची गरज होती तो विकेट शेखर राहुल यांनी मिळवून दिलाय. निर्धाव षटक टाकले त्यामुळे आत्मविश्वास नक्की वाढला असेल या टुर्नामेंटमध्ये. असा पहिला गोलंदाज ज्याने निर्धाव षटक टाकत 2 विकेट्स मिळवल्या तो शेखर राहुल. खरं तर शेखर राहुल हा कबड्डीसाठी देखील प्रसिद्ध खेळाडू आहे. नुसता क्रिकेटच नाही तर क्रिकेटच्या बरोबरीने कबड्डी देखील उत्कृष्ट खेळणारा हा खेळाडू आहे शेखर राहुल. डावखुरा फिरकी गोलंदाज. डावखुरे गोलंदाज उजव्या हाताच्या बॅटरला परेशान करतात. त्यासाठी डावखुरा बॅटर पाठवलाय मुन्नाला. चांगला बॉल. हा ट्रॅकर कानामध्ये सिटी वाजवली आहे मुन्ना यांच्या आणि चेंडू गेला रक्षक शुभमच्या गोदीमध्ये. डॉट बॉल घेतलाय. शेखरने पुन्हा एकदा सामन्याला फिरवलंय का, थोडासा दबाव टाकलाय का हे पाहावं लागणार. ज्या वेळेला कुकर वरती प्रेशर येतं त्यावेळेला सिट्टी वाजते आणि बॅटर वरती प्रेशर येतं त्यावेळेला विकेट जाते. नेमकं काय घडेल? अकुट्टब्याचा बॉल फिरवायचा होता मुन्नाला. बॅट वरती बॉल आला नाहीये. यष्टीरक्षकांनी थोडीशी चूक केली आहे. बाईचा सिग्नल पंचांनी कळवला. 1 धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये वाढली आहे आणि स्ट्राईक बदलली आहे. विक्की मुंडे स्ट्रायकिंग इनला आलेत. आता मात्र विजय आणि पराभव यांच्यामध्ये 2 खेळाडू आहेत. गोलंदाजी करणाऱ्या साइड कडून असणार गोलंदाज शेखर राहुल आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या साइड कडून असणार फलंदाज विक्की मुंडे. आमने सामने आलेत. आ देखे जरा किसबे कितना है दम. ये दमखम वाली लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ज्याचा खेळ चांगला होणार त्याचा संघ हा सामना जिंकणार अशी परिस्थिती आहे. टीमची धावसंख्या वाढली आहे. 35 धावा. अजून 32 धावांची गरज आहे. रिव्हर्सचा प्रयत्न शेखर यांच्या विरोधामध्ये विक्की मुंडेच्या बॅटमधून आपण पाहतो. बॉलला स्टॉप केलंय फाईन स्लिपचं बॅट. 1च धाव. 22चा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते 36 धावा. सामना जिंकण्यासाठी चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापण्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांकडे जावं लागणार. मात्र समोरचा जो गोलंदाज सहजासहजी मोठे फटके लगावू देत नाहीये. त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणं अवघड झालंय. असा फिरकीचा जादूगर शेखर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. स्ट्रायकिंग एंडला मुन्नाला काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये.
गुट्ट्याप्याचा बॉल वरती आलाय, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी चेतावणी वजा इशारा देखील दिलाय गोलंदाजाला, या षटकात यानंतर तू अशा पद्धतीचा चेंडू अजिबात टाकू शकणार नाहीयेस. आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. चेंडूची उंची किती आहे, हाईट किती आहे, त्यासाठी आपण पीसी रूम मध्ये जाणार आहोत. बॅटिंग करणाऱ्या साईड कडून चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयासाठी आणि त्यासाठीच आपण पीसी रूम मध्ये जातो आहोत. तिसऱ्या पंचांच्या मदतीने डिसिजन आपल्यापर्यंत येणार आहे. आजची अंतिम रात्र आहे. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढायला लागली आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले जात आहेत या सामन्यासाठी, या टुर्नामेंटसाठी. शेखर राऊळची सन्नाटेदार भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. हॅलो, स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना अध्यक्ष आदरणीय मेहुलजी धुमाळे साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. तर व्हाईट बॉलची घोषणा केली गेली. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाणार. फलकावरती धावा लागलेत 37 धावा. जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज. गरज ही शोधाची जर्नी आहे. गरज ही शोधाची जर्नी आहे. स्ट्रायकिंग एंडला मुन्ना आलाय पुन्हा. मुन्नाचा एक मोठा फटका पाहायला मिळणार की मुन्नाला अजून एकदा डॉट बॉल टाकणार शेखर राहुल. आतली कट रुबी कट पाहायला मिळते. धाव येणार नाहीये. मुन्नाला जागेवरती थांबवलंय. मुन्नाचा खेळ अजून बहरात येत नाहीये आणि तितकं चिंतेचं वातावरण पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या मनोज 11 तळवडे क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये. थोडासा नाराज नक्की असणार विकी मुंडे. मुन्नाला आता मात्र चमत्कारी खेळ करावा लागेल. शेखरचं कौतुक. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. और पिच बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक बदलली जाणार नाहीये कारण विकी मुंडे यांना स्ट्राईकला यायचंय. बघता बघता शेखर राऊचं षटक संपलंय. 2 षटकात जबरदस्त धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात फक्त धावा आल्या 3. शेखर राहुलचा बोलबाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या फलकावरती 37 धावा. 12 चेंडूंचा खेळ आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 12 चेंडूंचं अंतर राहिलंय. कोणता संघ या स्पर्धेमधून जाईल बाहेर आणि कोणता संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळणार याची निश्चिती होणारे फक्त 12 चेंडू बाकी आहेत. गावडेवाडी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये, पहिल्या एडिशन मध्ये कोणता पहिला संघ सेमी फायनल मध्ये जाणार. पहिलं प्रेम, पहिलं पाऊल प्रत्येकाच्या लक्षात राहतं. पहिला धोका, पहिला मिळवलेला विजय आणि पहिला सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ प्रेक्षकांच्या नक्की लक्षात राहणार. आणि त्यासाठीच आपली जागा मिळवण्यासाठी दोन्ही साइडने जबरदस्त लढाई चालू है. फिलहाल प्रयास तो दोनों तरफ से जारी है, लेकिन अब पता चलने वाला है कौन किस पे भारी है. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झाले आहेत. सर्वेश नाईक स्ट्रायकिंग इनला. विकी मुंडे विजय आणि पराभव यांच्यामध्ये असणारा हा अडथळा आहे. विकी मुंडेच्या भोवती या मॅचचं भवितव्य फिरताना पाहायला मिळतंय. मात्र दुसऱ्या बाजूला काय चमत्कारी गोलंदाजी होईल का. शेखर राहुलचा बोलबाला पाहायला मिळाला, ज्याने सन्नाटेदार भन्नाट गोलंदाजी केली. कंजूसी षटक शेखर राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याच्याच गोलंदाजीचा कित्ता, त्याचंच अनुकरण, त्याचीच पुनरावृत्ती या षटकात होईल की या षटकात होणार बॅटिंग साईड करणवार, होणार पलटवार, येणार मोठ्या धावा. काय घडणार, काय बिघडणार. 30 धावांची गरज. 12 चेंडूंचा खेळ. स्ट्राईकला विकी तयार, ज्याने 49 धावा या अगोदर बनवले, त्यामुळे त्याच्याकडे आत्मविश्वास. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज सर्विस तयार. फुल टॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. फुल टॉस पे बने है बॉस. फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर, मिड विकेट सीमारच्या पलीकडे. षटकार षटकार षटकार.
छक्का काफी अहम रहता है. जबरदस्त फटका ठोकलाय. विक्की मुंडेने केलाय पलटवार. मागच्या षटकात धावा आल्या नाही, मात्र या षटकात पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. 43 धावा फलकावरती आहेत. 24 धावांची अजून गरज आहे. अकरा चेंडू 24 धावा हे समीकरण. ड्राईव्ह केले विथ कार्पेटचा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी सरसावले आणि यावेळेला विक्की मुंडे यांना स्ट्राईकला यायचंय. मुन्नाला विकेट सरेंडर करावी लागेल. आपली विकेट फेकली आहे. आबैल मुझे मारवाली कामगिरी. कॉलिंग नव्हतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विक्कीला स्ट्राईकला यायचं. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते आहे आणि आली आहे मैदानामध्ये विकेट. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 44. पाहायला मिळतोय ज्याच्याकडे क्षमता आहे, मात्र संघ अडचणीमध्ये आहे. कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन शेखर मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्राईकला आहे विकी. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय विकी मुंडे यांच्या माध्यमातून. हा प्रयत्न पुरा राहिलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद. डॉट बॉल घेतलाय. प्रेशर वाढेल. 44 धावा फलकावरती आहेत. अजून 23 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण आहे. एक मोठा फटक्याकडे जावं लागणार बॅटिंग साईडला आणि दुसऱ्या बाजूला एका दुसरा अजून डॉट बॉल टाकावा लागेल सर्वेशला. ओह क्या बात है सर्वेश, आज तो तेरी ही रात है. गेंद अंदर, दंडी बाहर. दांडी 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 गुल. विकीचा खेळ संपला. कहाणी में ट्विस्ट. 8 चेंडूचा खेळ आणि विजयासाठी 23 ची गरज. तो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र सामना पुन्हा एकदा बदललाय. येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये 8 धावा बनवायचे 23. दोन्ही नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत, त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं पारड थोडंसं जड वाटतंय. सेट बॅट्समन विकीला आउट केल्यानंतर थोडासा आत्मविश्वास नक्की वाढलाय. काय गोलंदाजी होते. सर्वेश नाईक यांच्या माध्यमातून जबरदस्त स्पेल. या अगोदर थोडासा दबाव निर्माण केला शेखर राहुल यांनी आणि त्या दबावामध्ये अडकत गेले बॅटिंग साईडचे फलंदाज आणि त्यामुळेच या षटकात एक दमदार षटक सर्वेश नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्टीफन पिंटो महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावत आहेत आणि यावेळेला धडाकेबाज फलंदाजी करावी लागणार आहे. वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळेमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. 8 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 मधला एक जबरदस्त सामना तुमच्या भेटीला आलाय. अजिबात कुठेही जाऊ नका, हा सामना तुम्हाला आनंद देणार. स्ट्राईकला बॅटर तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती सर्वेश नाईक ज्याने एक विकेट मिळवून दिली आहे आणि किंबहुना विजय आणि पराभव यांच्यामधला अडथळा दूर केलाय. प्राइज विकेट हातामध्ये आली आहे सर्वेश यांच्या. स्टीफन तयार. खोदून काढण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेनचा बॉल. अचूक टप्प्याची गोलंदाजी सर्वेश यांच्या माध्यमातून. 22चा सिग्नल पंचांनी कळवला. अतिरिक्त धाव 1 ने वाढते आणि धावसंख्या पुढे जाईल 45 धावा. 7 चेंडूंचा खेळ, 22 धावांची गरज. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय सर्वेश यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र सामना थोडासा जड झालाय. मनोज 11 तळवडे क्रिकेट टीमसाठी 7 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी अजून 22 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईकला शेखर तयार, ज्याच्याकडे क्षमता आहे. सर्वेश तयार.
फुलटॉस बॉल बॅटवरती घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त एकच धाव. बॅटची रुबी कट पाहायला मिळते आहे. एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं अवघड आहे. गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. आजारी माणसाला ज्या पद्धतीने सलाईनची आवश्यकता असते त्याच पद्धतीने मनोज 11 तळवडे क्रिकेट टीमला धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 21 धावांची गरज आहे. ट्रॅक वरती डावकुरा फिरकी गोलंदाज, फिरकीचा जादूगर, स्विंगिंग किंग शेखर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. मागच्या षटकात फक्त 3 धावा खर्च करत आपल्या संघाला कमबॅक करून दिले होतं याच खेळाडूने. शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे. सेमी फायनल मध्ये कोण दाखल होणार हे ठरवणारं षटक घेऊन शेखर तयार. 6 चेंडू 21 ची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. शेखर, शेखर टू शेखर. रिव्हर्सचा प्रयत्न, शेखरचा फ्लाइट देणारा बॉल वातावरण टाईट करून जातोय. सन्नाटेदार भन्नाट गोलंदाजी पुन्हा एकदा होते. सामना सुरुवातीच्या 2 षटकात हातामधून निसटला होता शिवरा सुपर कणकवली क्रिकेट टीमच्या. मात्र एकाच षटकामध्ये पुन्हा एकदा सामन्याला खेचून आणलंय शेखर राहुलने. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सर्वेश नाईकने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू 21 ची गरज. क्वार्टर फायनलची पहिली लढत. यावेळेला बॉल चाललाय थर्ड मॅनला. एकच धाव मिळणार. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय आणि बघता बघता 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. नक्कीच आपण तिसऱ्या पंचाकडे जाणार आहोत. चेंडू कुठे पडलाय, लाईन वरती पडला आहे का याची शहानिशा अंतिम क्षणी केली जाणार आणि त्यानंतरच पुढच्या सामन्याला सुरुवात होणार. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025चं शानदार आयोजन आपण पाहतो. स्वप्नीलजी चिंदरकर आणि इतर त्यांचे सर्व सहकारी अतिशय मेहनत, कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, घेतलेला निर्णय. डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट भरवायची आहे. काही झालं तर हे आपल्याला करायचं आहे आणि गावडेवाडीच्या ऑलिंटेसने दिलेली साथ आपल्याला पाहायला मिळते. तर वाईट बॉलची घोषणा होते. 1 ने धावसंख्या पुढे जाईल. एकूण 3 धावा पुन्हा एकदा वाढतायत आणि तिहेरी धावांनी धावसंख्या पुढे जाते. 49 धावा मेगा स्क्रीन वरती देखील आपण पाहतोय. चेंडू आतमध्ये क्रीजच्या पाहायला मिळतोय. लाईन आखून दिली आहे, जी मर्यादा दिली आहे त्या मर्यादेच्या मधून चेंडू गेला. 49 धावा फलकावरती आहेत. अजून 18 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण आहे. सामना संपलेला नाहीये. यावेळेला बॅटची हलकीशी किनार, बॅटला ब्रश करत बॅटची चुम्मा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. शेखरचा खेळ ते संपलाय. येणारे चेंडू स्टील मॅच मध्ये 4 धावा बनवायचे आहेत. 18. धावांची गरज आहे. 4 चेंडू 18 धावा. एक मोठा फटका येणाऱ्या चेंडूवरती खेचावाच लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. चार दिवसामध्ये 1,32,000 व्ह्यूअर्स, प्रेक्षक आपल्याला मिळाले ज्याने ही संपूर्ण आपली टुर्नामेंट पाहिली आहे. त्यांचं देखील मनापासून आपण कौतुक करूयात. आणि ही स्पर्धा आता प्रसिद्धीच्या झोतामध्ये आली आहे. पहिल्याच पर्वामध्ये उदंड असा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतोय. दिनेश धवन नवीन फलंदाज स्ट्राईकला तयार. 4 चेंडू 18 ची गरज. शेखर फिरकीचा जादूगर.
और पिच बॉल फिरवलाय, स्विंग अँड मिस, बॅटला चुकवत चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमध्ये डॉट. 3 मध्ये 18ची आवश्यकता. सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघांचा संघर्ष कायम. 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. या बॉलवरती मोठा फटका ठोकावा लागेल. और पिच बॉल हवेत आणि झेल येण्याची शक्यता आली आहे. विकेट. दिनेश आल्या पावलाने परतेल मागे. गोल्डन डकचा शिकार 0 धावांची बॅग डोक्यावरती घेत आपला भोपळाही न फोडता दिनेश बॅक टू दी पॅव्हिलियन. दोन चेंडू आणि विजयासाठी अजून 18 धावांची आहे आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मालवणी सम्राट बादल चौधरी यांचं देखील शुभागमन झालंय. गावडेवाडी प्रीमियर लीग मध्ये बादल सर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यानंतर मालवणी समालोचनाचा तडका देखील आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला मिळणार. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत गौरव सर, जे संघनायक आहेत. 2 चेंडू 18ची गरज आहे. सामना आता मात्र खुला झालाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्रिकेट टीम साठी मात्र गोलंदाजी एखादी चूक त्यांना पराभवाकडे घेऊन जाईल. शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीम 2 षटकात सुरुवातीच्या बॅकफूट वरती, मात्र त्यानंतर शेखरचा करिश्माई गोलंदाजीचा चमत्कार आपण पाहिला आणि त्याने आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. ज्या गोलंदाजाने या टुर्नामेंटमध्ये निर्धाव षटक टाकून 2 विकेट्स मिळवण्याचा कारनामा केला, या स्पर्धेतील महत्वाची जबाबदारी त्याने गोलंदाजी निभावली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न गौरव यांच्या माध्यमातून होतोय. आता मात्र सामना खूप पुढे गेलाय. अवघड आव्हान वाटते बॅटिंग करणाऱ्या मनोज 11 तळवडे क्रिकेट टीम साठी. शेवटचा बॉल आणि येणाऱ्या बॉलवरती 17 धावांची आहे आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावरती शिवारा सुपर कणकवली क्रिकेट संघ पहिल्या पर्वातील पहिला संघ मिळणार. सेमी फायनल मध्ये दाखल होणारा शिवारा सुपर कणकवली पहिला संघ आपल्याला मिळेल. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात शिवारा सुपर कणकवली क्रिकेट टीम साठी. गावडेवाडी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामधला पहिला संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणारा, जो प्रेक्षकांच्या लक्षात राहील. संघ, त्या संघाचं देखील आपण कौतुक करूया. खूप चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आला आणि या दरम्यान मॅन ऑफ द मॅच ची देखील घोषणा होणार. या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन करणारा खेळाडू, ज्याने सन्नाटेदार भन्नाट गोलंदाजी केली, आपल्या जादूने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची भंबेरी उडवली, असा गोलंदाज शेखर राहुल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला शेखर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शेखर राहुल सर, शेखर राहुल विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सन्माननीय परेश बागवे यांच्या माध्यमातून